Good morning, student. Today we are going to discuss one of the important topic in English, useful as well as words or figures of speech. Figures of speech means भाषेचे अलंकार. आता मराठी भाषेमध्ये सुद्धा अलंकार आहेत. तुम्ही अभ्यासलेले आहेत. 9वी 10वी मध्ये तुम्ही अभ्यासलेले आहेत. 11वी मध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत. अगदी तसेच इंग्लिश भाषेमध्ये अलंकार आहे. Today we are going to learn figures of speech. See on screen repetition, metonymy, apostrophe, tautology, idioms, hyperbole, onomatopoeia, personification, alliteration, metaphor, simile, inversion, synecdoche, etc. etc. What is mean by figures of speech? भाषेचे अलंकार म्हणजे काय? A figurative language used by poet to bring beauty and clarity. भाषेला सौंदर्यता आणि स्पष्टता प्रदान करणे हा उद्देश असतो. मग आता हा जो फिगर्स ऑफ स्पीचचा क्वेश्चन आहे हा बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो. तर HSC बोर्ड असेल किंवा SSC बोर्ड असेल. आता ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जो सेक्शन 2 असतो पोएमचा, पोएट्रीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जातो. मग आता प्रश्न विचारण्याच्या पद्धती कशा असतात बघा. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सेट केले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, नेम अँड एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्पीच इन द फॉलोइंग. फाइंड आउट an example of figures of speech. Select the appropriate figures of speech from the box given below and complete the table. आता बघा, फर्स्ट नेम अँड एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्पीच इन द फॉलोइंग. म्हणजेच अलंकाराचं नाव सांगा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या. हे 2 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे, फाइंड आउट अन एक्झाम्पल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीचचं उदाहरण कवितेमधून शोधून लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर्स ऑफ स्पीच. योग्य असा अलंकाराच्या ओळी शोधायच्या आणि जो दिलेला बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये किंवा त्या टेबलमध्ये ते लिहून तो टेबल तुम्ही पूर्ण करायचं आहे. पिक आउट 2 एक्झाम्पल्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अलंकाराची 2 उदाहरणं तुम्ही शोधून लिहायचे. द नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. आयडेंटिफाय अँड राईट. दिलेल्या कवितेमधील तुम्ही अलंकार कोणकोणते दिलेले आहेत कवितेमध्ये ते ओळखायचे आणि लिहायचे आहेत. त्याच्या अलंकाराच्या ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच अँड एक्सप्लेनेशन. तुम्ही काय करायचं आहे, दिलेल्या अलंकाराचं टेबल असेल आणि त्याचं स्पष्टीकरण असेल ते त्या टेबलमध्ये पूर्ण करायचं आहे. अँड आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल द स्टँजाज ऑफ द पोएम. मग आता राईम स्कीम तुम्ही 8वी पासून शिकलेले आहात. रायमिंग वर्ड्स तर तुम्ही पहिलीपासून शिकत आलेले आहात. अगदी पहिलीच्या बॅचपासून तुम्हाला इंग्लिश विषय अभ्यासाला आहे. मग आता इंग्लिश विषयामध्ये कविता अभ्यासत असताना तुम्ही रायमिंग वर्ड्स अभ्यासलेले आहेत. यमक जुळणारे शब्द तुम्ही अभ्यासलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग, रॉंग, कट, बट, सॅड, बॅड. मग अगदी तसंच तुम्हाला राईम स्कीम लिहायची आहे. म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांची योजना. जसं A, असू शकतं अगदी त्या पद्धतीनं. तर अशा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ह्या पद्धतीने क्वेश्चन सेट केले जाऊ शकतात. नेक्स्ट स्लाइड बघा, फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीचचे नेम इथं दिलेले आहे. बघा तुम्ही, फर्स्ट बेस्ड ऑन कंपॅरिझन, तुलनेवर आधारित असणारे काही फिगर्स ऑफ स्पीच आहेत.
त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिमिली, उपमा अलंकार. सेकंड पर्सोनिफिकेशन अँड द थर्ड इज मेटाफर, रूपक अलंकार. आता ही नावं तुम्ही मराठी भाषेमध्ये ऐकलेली आहेत. मराठी भाषेचे जे अलंकार आहेत त्यामध्ये तुम्ही ही अलंकाराची नावं ऐकलेली आहेत, तुम्ही अभ्यासलेली आहे. आता बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट, विरोधाभासावरचा आधारित अलंकार असतील. विरोधाभास जे आहे त्याच्यावर आधारित अलंकार असतील. कोणते? तर अँटिथेसिस आणि पॅराडॉक्स. देन सी बेस्ड ऑन असोसिएशन, सहयोग दर्शवणारे अलंकार. कोणते? मेटोनॉमी अँड सिनेक्डो. देन फोर्थ डी बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, वाक्य रचनेवरती आधारित अलंकार. फर्स्ट आहे क्लायमॅक्स अँड द सेकंड इज एक्सक्लेमेशन. देन ई बेस्ड ऑन रिपिटिशन, पुनरावृत्तीवरती आधारित असणारे अलंकार. त्यातला फर्स्ट आहे अलिटरेशन अँड द सेकंड रिपिटिशन. देन एफ बेस्ड ऑन साऊंड, राईम और ओनोमॅटोपोइया. आता इथंपर्यंत आपण हे अलंकाराचे प्रकार आज शिकलेलो आहोत. आता नेक्स्ट स्लाइडवरती आपण बघूया बेस्ड ऑन अ कंपॅरिझन. पहिले जे तुलनात्मक अलंकार आहेत त्यातला आपण पहिला अलंकार बघूया. फर्स्ट फिगर्स ऑफ स्पीच, सिमिली. सिमिली मीन्स उपमा अलंकार. सिमिली मीन्स उपमा अलंकार. बघा फर्स्ट बघा सिमिली, उपमा अलंकार. A figure of speech in which an explicit comparison is made between two essential, unlike or different things, usually by using like, as or then to create an unusual, interesting, emotional or other, etc. A simile is a clear comparison between two dissimilar things. आता सिमिली म्हणजे काय? A figure of speech in which an explicit comparison is made between two essential, unlike or different things, usually by using like, as or then to create an unusual, interesting, emotional or other, etc. दोन व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणांच्या मधील साधर्म्य जेव्हा अतिशय सुंदर रीतीनं वर्णन केलेलं असते तेव्हा उपमा अलंकार होतो. बघा उपमा अलंकाराची व्याख्या पुन्हा एकदा बघा. दोन व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणांच्या मधील साधर्म्य जेव्हा अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा उपमा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, ओ माय लव्ह लाईक अ रेड रेड रोज. माझं प्रेम हे लाल आहे किंवा लाल गुलाबाच्या फुलासारखे आहे. मग आता कशासारखे आहे? तर इथं कशाशी तुलना झालेली आहे? तर गुलाबाच्या फुलासारखं आहे. मग सारखेपणा जो इथं दर्शवलेला आहे दॅट मीन्स सिमिली फिगर्स ऑफ स्पीच. म्हणजेच काय होतो? सिमिली हा अलंकार होतो. मग याच्यामधून आपण टेस्टिंग पॉईंट कोणता सांगता येईल आपल्याला? तर टेस्टिंग पॉईंट किंवा क्ल्यू पॉईंट जो आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ज्या ओळींमध्ये लाईक, ॲज आपल्याला दिसते किंवा ज्या ओळींमध्ये लाईक, ॲज वापरले जाते त्या ओळीमध्ये उपमा अलंकार होतो किंवा सिमिली अलंकार होतो. लक्षात ठेवायला सोपी पद्धत म्हणजे क्ल्यू पॉईंट बघायचा. ज्या ओळीमध्ये लाईक आलं, ॲज आलं की तिथं आपण समजून जायचं की इथं सिमिली अलंकार होतो. मग आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल दिले बघा. द सोल वॉज लाईक अ स्टार अँड ड्वेल अ पार्ट. आता काय दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये? द सोल वॉज लाईक अ स्टार अँड ड्वेल अ पार्ट. आत्मा हा एखाद्या ताऱ्यासारखा आहे. आत्मा हा कशासारखा आहे? तर ताऱ्यासारखा आहे. मग इथं कशासारखा आहे म्हटलंय? ताऱ्यासारखा आहे. सारखेपणा दाखवले म्हणजे तुलना केलेली आहे आणि म्हणूनच इथं कोणता अलंकार होतो? सिमिली अलंकार होतो. मिस्टर एक्स इज कोल्ड ॲज आईस. मिस्टर एक्स हे कसे आहेत? थंड डोक्याचे आहेत असं आपण समजून. आता थंड डोक्याचे आहेत म्हणजे कशासारखे आहेत?
तर बर्फासारखे आहेत. मग इथं तुलना कशाशी झालेली आहे, तर बर्फाशी झालेली आहे. आणि म्हणूनच सगळ्यात लक्षात ठेवण्यासाठी सोपा मुद्दा म्हणजे ज्या कवितेच्या ओळीमध्ये लाईक असेल, ॲज असेल, तिथं आपण समजून जायचं की या ओळीमध्ये सिमिली हा अलंकार होतो. आता इथं साईडला एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा. यू आर लुक लाईक कॅटरीना. बघा, यू आर लुक लाईक कॅटरीना. तू कॅटरीना सारखी दिसते. कॅटरीना आहे असं म्हटले का? नाही. तर तू कॅटरीना सारखी दिसते मीन्स सी इज नॉट ॲक्च्युली कॅटरीना बट लुक्स लाईक कॅटरीना. म्हणजे इथं काय केलेले आहे? अप्रत्यक्ष तुलना इथं दर्शवलेली आहे. आता नेक्स्ट बघा. आता क्ल्यू पॉइंट काय सांगता येतील आपल्याला? क्ल्यू ॲज ऑर लाईक वर्ड्स. सेकंड फिगर्स ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन मीन्स चेतन गुणोक्ती अलंकार किंवा त्यालाच आपण दुसरं नाव देऊया ते मानवी गुणकरण अलंकार. बघा आता, इन दिस फिगर्स ऑफ स्पीच abstract ideas, animals and inanimate things are spoken of as if they are human or have human qualities. In these figures of speech, the testing point is human quality. बघा, क्ल्यू पॉइंट कोणता दिलाय? ह्युमन क्वालिटी. In personification, we speak of inanimate objects or abstract ideas as if they abstract living things. मग आता आपल्याला काय सांगता येईल मराठीमध्ये याचाच अर्थ? तर काही निर्जीव वस्तू किंवा संकल्पना ह्या सजीवाप्रमाणे वागतात. त्यांच्यामध्ये मानवाच्या गुणाप्रमाणे अनुकरण दाखवले जाते. त्याला चेतन गुणोक्ती किंवा मानवी गुणकरण अलंकार असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता इथे दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. द विंड व्हिसल्ड थ्रू आउट द डे. बघा काय दिलेलं आहे इथं. कोपऱ्यामध्ये एक पटलेलं झाड आहे आणि वरती एक स्माइलीचं चित्र दाखवलेलं आहे, ढगाचं चित्र आहे. त्याच्यामध्ये अगदी शीळ घालणारा असा ढग दिसतोय. तुम्हाला दिसतोय का? किंवा वारा सुटलेला आहे आणि ते चित्र वारा सुटल्यानंतर तो वारा कसा शीळ घालतोय ते ढगाच्या आकारामध्ये आपल्याला ते चित्र तिथं दाखवलेलं दिसेल तुम्हाला. मग द विंड व्हिसल्ड थ्रू आउट द डे. मग वारा हा दिवसभर शीळ घालत होता. आता शीळ घालणे हा कुणाच्या अंगचा गुणधर्म आहे? तर मानवाच्या अंगचा गुणधर्म आहे शीळ घालणे. बरोबर आहे की नाही? म्हणूनच इथं पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल. द क्लाउड्स आर डान्सिंग फास्ट अँड ब्राईट. आता ढग हे नाचतायत आणि चमकतायत. मग आता डान्सिंग फास्ट मग नृत्य करणं किंवा नाचणं हा कुणाच्या अंगचा गुणधर्म आहे? तर मानवाच्या अंगचा हा गुणधर्म आहे हे आपल्याला सांगता येईल. आणि म्हणूनच त्या ओळीमध्ये कोणता अलंकार होतो? तर पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. दॅट मीन्स द टेस्टिंग पॉइंट इन दिस फिगर्स ऑफ स्पीच इज ह्युमन क्वालिटी. म्हणजेच मानवी गुणकरण अलंकार आपल्याला असं इथं म्हणता येईल. आता बाकीचे काही एक्झाम्पल इथं दिलेले आहेत ते तुम्ही अभ्यासू शकता. इथं स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच मेटाफर. बेस्ड ऑन कंपॅरिझन. आता हा सुद्धा तुलनेवरचाच आधारित अलंकार आहे बघा. मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. अ डायरेक्ट कंपॅरिझन ऑफ टू अनलाइक थिंग्स विदाउट द यूज ऑफ लाइक और ॲज. Metaphor is an implied simile because the resemblance is implied without using distinguishes words like as. For example, all the world is a stage. Next example, the camel is the sheep of desert, or he was eager to help but his legs were number. आणि इकडं साईडला तुम्ही बघितलं तर आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. माय मॉम इज अ टेडी बेअर. आता बघा इथं व्याख्या काय दिली आहे? अ डायरेक्ट कंपॅरिझन ऑफ टू अनलाइक थिंग्स विदाउट द यूज ऑफ लाईक और ॲज
metaphor is an implied simile because the resemblance is implied without using distinguishes words like as. रूपक अलंकार म्हणजे उपमेय आणि उपमान यात भेद केलेला नाहीच असं मानून वर्णन केलेले असते. मग रूपक म्हणजे अशी उपमा की ज्यामध्ये लाईक आणि ॲज असे शब्द वापरलेले नसतात. म्हणजे तुलना तर दर्शवलेली असते परंतु ती सूचित केलेली तुलना असते आणि ती तुलना कशी तर लाईक आणि ॲज हे शब्द सोडून तुलना केलेली असते. मग आता पहिला अलंकार आपण जो बघितला सिमिली अलंकार, त्याच्यामध्ये काय आपल्याला क्ल्यू पॉइंट दिलेत तर लाईक आणि ॲज आलं तर तिथं उपमा अलंकार असतो हे आपण समजून जायचं, हे आपण वरती सांगितलेले. परंतु या अलंकारामध्ये काय आहे तुलना तर दर्शवलेली असते परंतु तिथं लाईक आणि ॲज हे शब्द वापरलेले नसतात. हे क्ल्यू पॉइंट लक्षात ठेवा आवर्जून. म्हणजे दोन विविध घटकामध्ये प्रत्यक्ष तुलना केली जाते आणि अशी तुलना करताना लाईक आणि ॲज वापरत नाहीत. पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा की दोन विविध घटकामध्ये प्रत्यक्ष तुलना केली जाते आणि अशी तुलना करताना लाईक आणि ॲज वापरत नाही. मग आपल्याला म्हणता येईल की सिमिली आणि मेटाफर हे एकसारखेच आहे परंतु मेटाफरमध्ये लाईक ॲज येत नाही आणि सिमिलीमध्ये लाईक आणि ॲज येतं. मग याची तुलना प्रत्यक्ष असते, डायरेक्ट आपण म्हणू शकतो. मग आता फॉर एक्झाम्पल इथं त्याने दिलेलं आहे बघा, माय मॉम इज अ टेडी बेअर. माझी आई टेडी बेअर आहे. टेडी बेअर सारखी म्हटले का टेडी बेअर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच इथं सूचित केलेली तुलना दर्शवलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अलंकार लिहित असताना अडचणी येतात त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. याच्यामध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की क्ल्यू पॉइंट दिलेले आहेत. कोणताही अलंकार असू द्या तो लिहित असताना क्ल्यू पॉइंटच्या आधारे लिहायचे, त्याचे क्ल्यू पॉइंट लक्षात ठेवायचे. सिमिलीमध्ये लाईक ॲज असेल तर सिमिली आहे असा ओळखायचा. देन पर्सॉनिफिकेशन अँड द थर्ड मेटाफर. तर तुम्हाला हे अलंकार समजले असतील असं